हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग ऑफ कोकण डे 2। तर आम्ही सकाळी उठून रेडी होऊन निघालो देवगाव बीचसाठी। पण त्याआधी आमची सकाळ अशी झाली। तर अशा सुंदर सकाळी कोकणाच्या रस्त्यांचा आनंद घेत आम्ही पोहोचलो देवबाग बीचला। खूप कमी क्राउडेड आणि शांत असं हे बीच आम्हाला खूप आवडलं। इथल्या रँडम डॉग्सचे व्हिडिओज काढले, मेंडेटरी हार्ट ड्रॉ केलं, लाटांचा आनंद घेतला आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज काढून आम्ही सावलीमध्ये असलेल्या झोक्यात जाऊन बसलो। मी झोक्याचा आनंद घेते हे बघून ऋषालीलाही झोक्यात बसावं वाटलं आणि अशी ती झोक्यातनं पडली। नंतर या सुंदर देवगाव बीचला बाय बोलून आम्ही पोहोचलो तारकर्ली बीचसाठी। इकडे बाकी बीचच्या कंपॅरिझन मध्ये खूप गर्दी होती। इकडे आम्ही नाश्ता केला आणि या क्यूट पाहुण्यांना भेटलो। थोडं कोकम सरबत पिलो आणि या सगळ्या गर्दीला बाय बोलून आम्ही थोडं दूर जाऊन बसलो। सामानाची काळजी घ्यायला कोणीतरी बाहेर पाहिजे असं बोलून हे तिघं मला सोडून पाण्यामध्ये चालला गेले। ते पाण्यातनं बाहेर आल्यावर आम्ही थोडे व्हिडिओज काढले, फोटोज काढले आणि मीही थोडा वेळ लाटांचा आनंद घेतला। लाटांचा आवाज ऐकत बसलेला असताना आम्हाला हा सुंदर सनसेट बघायला भेटला। या क्यूट छोट्या पप्पीला गुड बाय बोलून आम्ही निघालो बॅक टू होम। घरी पोहोचून कधीही काम न करणारी ऋषाली मात्र कपडे धुताना दिसली। त्यानंतर आम्ही थोडं एंगेजमेंट होणाऱ्या कपलची मजा घेतली। निकिताला प्रफुल्ला अहो बोलण्यासाठी फोर्स केला आणि आम्ही सक्सेसफुलही झालो। अगं बकासूर चाली चाय ठेव खाली 60 पीस चाली बोलण्या लवकर चला। हां ना ते बोलते चला काय बोलते 60 पासून अहो तुम्ही चहा प्या। त्यानंतर सगळ्या मोस्ट टॅलेंटेड डान्सर्सची महफिल बसली आणि पुढे काय झालं बघ। तर असा होता आमचा कोकण मधला दुसरा दिवस। तुम्हाला आम्ही केलेली मज्जा बघून मज्जा तर आलीच असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अजून अशा भन्नाट गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। सो बाय, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।